उठव पाटील सांगतायत उठवायचं ना तसा पाटील आणि सांगतायत उठव उठव उठव. कसं आहेत मित्रांनो, मजेत नासेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. बरेच दिवसानंतर गोप्रो वापरतो आहे, त्यामुळे कॅमेऱ्यात बघायचं की स्क्रीनवर बघायचं हे कळत नाही आहे. पण पावसाळा आला की मी गोप्रोचा वापर करतो जास्त करून. आणि आता आपण चाललो आहोत पावसाळ्यातली मासेमारी करायला, जी म्हणजे येंड. या अगोदर जेवढी वर्ष आपल्या यूट्यूब चॅनलला झालेली आहेत तेवढेच आपले एंडीचे देखील व्हिडिओ आहेत. पण मासेमारीचा व्हिडिओ बनवण्यामध्ये हीच मजा असते की दरवेळेला वेगवेगळे मासे बघायला मिळतात. कधी कमी मिळतात, कधी जास्त मिळतात. तर आज आपण एंडीला चाललेलो आहोत. ही पारंपरिक मासेमारीची पद्धत कशी केली जाते ह्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळेल. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. हे खायचं अळू आहे, ज्याची देठ चॉकलेटी म्हणजे काळी, ते खायचं अळू. लक्षात ठेवा, नाही तर हिरव्या दांड्याचा अळू घेऊन जाल आणि घशाला काच खाईल. त्याच्या सगळ्या गोष्टी माशाच्या व्हिडिओबरोबर आपण दाखवत असतो. हा बघा कांदा, हा रानटी कांदा, हा बघा हा रानटी कांदा असतो, नाही तर खाल. का आला बांबू हे करता, खाच मारून घेतं, खास मारून घेतलं वर आणि खाली. यंदा नवीन बांबू, दुसरा एक खराब झालाय ना. हां, आपल्या एंडीला 2 बांबू लागतात. गेल्या वर्षीचा जर व्हिडिओ तुम्ही बघितले असेल तुम्हाला कळेल एंड म्हणजे काय ती खाली जाऊन मी तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा नवीन सबस्क्रायबरसाठी. तर आणखीन एक भाजी टायकुळ्याची, ही बघा, ही टायकुळ्याची भाजी आहे. ही देखील रानभाजी आहे. पावसाळ्यात अशा सगळ्या भाज्या बघायला मिळतात. आणि ही एंड आपली, ही गेल्या वर्षी बनवलेली ना, गेल्या वर्षी बनवलेली पाटील काकांनी बनवलेली एंड. पाटील काका एका हाकेवर आले आहेत खास, कारण का मी आता मुंबईला जाणार, तर पुढचे 7-8 दिवस नसणार. मग मला तुमची एंडीची मजा घेता नाही येणार. चला, संतोष येता ना, संतोष संतोष येतोय आणि पाटील काका आणि मी. चला, आता ही बॅग कशासाठी घेतली तर ह्याच्यात लाईट आहे. गोप्रोची एक्स्ट्रा बॅटरी आहे, पण ती 30% चार्ज झाली आहे कारण का लाईट गेलेली. आणि डाळिंब बघूया मिळतात काय, मला डाळिंब पण दाखवतो. पाटील आहेत का डाळिंब? हां बाय, हे बघ, हे बघ खाली गेले. हे डाळिंब, हे काजूच्या झाडाखाली ही अशी डाळिंब येतात. जरा खराब आहे, चांगल्यातली आहे. ही अशी डाळिंब येतात आणि ही खातात. ही शेकडावर विकली जातात. ही बघा, काजूचाच प्रकार, म्हणजे काजूची बी रुजून जे झाड येतं त्याला हे डाळिंब येतं. हा आहे बघा, हे फ्रेश आहे, ते खाली टाकलं, हे चांगलं आहे बघा. तर स्वर्गीय कोकण पराग कुबल यांच्या चॅनलवर हे डाळिंब बघायला मिळेल तुम्हाला. स्वर्गीय कोकण चॅनलवर जाऊन बघा तुम्ही. आणि हे डाळिंब डायरेक्ट खातो. ओल्या काजूसारखं लागतं.
हा बघा. तर आता आपण आलो आहोत आपल्या नदीवर. भरती आहे आता, सुकती लागली आहे, ओटी सुरू झाली आहे. अजून तितकंसं लाल पाणी मध्ये आलेलं, आता जरा कमी झालं. बघा मित्रांनो, कचरा जेव्हा तुम्ही पाण्यात टाकता, पाण्यातनं तो कचरा कुठेही वाहत येतो. अशा बाटल्या दगडांना आपटतात आणि मग इजा होण्याची शक्यता असते. तर भरपूर कचरा हा पाण्यातनं वाहत येतो. काय बघ, हा सगळा कचरा काय रेवंडी गावातला नाही, हा कुठेही आलेला कचरा आहे, पाण्याबरोबर वाहत येतो. यांनी भरपूर आणलेली आहे डाळिंब. वा, धन्यवाद संतोष दादा. त्याला दूध असतलं ना. हो. आणि ते धरतले. तर हा असा एक एंडीचा प्रकार, माशाचा धरण्याचा प्रकार. हा विशिष्ट प्रकारचा आवाज काढून एंडीच्या दिशेने जातो. आता ही एंड उचलली जाणार. बुराटो भरलो हा बुराटो. आणि ज्या माशासाठी आम्ही येतो तोच मासा भरला आहे चांगला. बारीक आहे. ते बघा मासा चिकटलाय. फारणं म्हणतात त्याला, बुराटा फारला आहे म्हणजे त्या जे जाळ्याचे चौकोन असतात त्याच्यात अडकलाय. आणि अडकला की मग कंटाळा येतो. बुराटो गाव तुला पण येते मी घेऊन जरा वर घे. तर आता एंड बदलायचा ठरलाय. वर घे. एंड भरण्याचं काम चालू आहे. ए ए ए ए सोडू नका रे. तर ही आपली जुनी एंड आहे. ही एंड जरा म्हातारी झाली आहे, मध्ये मध्ये फाटली आहे. आता ही जी एंड आहे तिचं खालचं बाजू बघा, खाली बांबूला बांधलं आहे. वर निमुळत्या वर जाणाऱ्या बांबूला वरची बाजू बांधली आहे आणि इथे खाली बघा शिस आहे. तर ही जी बाजू आहे ही जमिनीला घासत चालते. आणि आता इथे दुसरा बांबू बांधला जाईल. अर्ध्या तासाने एंड शिवून झाली आहे. मधले मधले पॅच मारलेले आहेत, ते पण मोठे होते ते मारलेत. आता पाटील मुंबईला जातो तर घेऊन येतात चांगले. बघून फोटो मारून त्याला दाखवतात. इसमेवाला तो गेल्या वेळेला आपण आणलेली पण ती साईजला कमी पडली, म्हणजे थोडं घोळ. मग ती लालवाली आणली, ती मालवणात आणली, त्याच्यात फारतो मासा. चल जायचं बघा. ताणून धरली. वर धर. आता बरा झाला. धर दे का. मोठ्या गादी घे. असे का जवळ एका कोळात बस दे. कसलो भरलो आपण. बापरे, माझ्या आवाज अजिबात नाही केला रे. जबरदस्त जबरदस्त. काय केलं ना बघा किती भरलो होतो होताकडे. भारी. हो भरा. बरेच दिवसानंतर असा चांगला बुराटा मिळाला. वा.
पाटील मिळाला ना बुराटा ज्याच्या प्रतीक्षेत होतो तोच गावला ह्या भर या माशासाठी आम्ही ही एंड घेऊन येतो बुराटे खायला. तो पहिलो भेटताना पाला तेव्हा बरं वाटतं तो ती असं सगळं भरला फार असतो. हो फार घेऊन जा बरं. नाही नाही हे आता फारला असतो ना तो घेऊन जाऊ घालून मोठे का बोलूया मोठे मासे मोठे मासे. तुम्हाला दिसले की तुम्ही एंड घेऊन जा आम्हाला सांगू नका. काम नाही शिव फाटात एक लावे पुढे का चिकल संजयच्या वानात भारी पडा संजयच्या वानात लावूया. मी असं आहे बघूया. बघितलं असतं व्हिडिओ बघितल्यावरच कळत ते का मायन वानात गेला ते पाणी मार पाणी मार उठव उठव आईचा गो. पाटील सांगतायत ना पाटील आणि सांगतायत उठव उठव उठव. हवा 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 आता घे आता शूट कर आता हॅलो हॅलो बघा मित्रांनो ज्या माशासाठी आलोय जबरदस्त मारून लागलो फरा 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 पायाची मारणार वरतून चालताना आपण सांगतो जास्त खालून काय नाही वाटत. आय शाबाश 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 शाबाश. चला हे दुसऱ्याचा झाला. येड फाटा हे दुसऱ्याचा वाटा झाला 2 नंबरचा. आता 3 नंबरचा नंतर मारूया. मी आता सचिनला जरासा व्हिडिओ बघितल्यावर जरासं असं वाटेल ना सचिनला वास खाली यार की नाही आलो करून. त्याचा बिचाराचा हात दुखत होता म्हणून सचिन तहसीलकर नाही आलाय. नम्या कुठेतरी कामाला गेलाय. त्यांच्या नशिबात आज बुराटा नव्हता. त्यांच्या नशिबात बुराटा होता. आता खावा बुराटा. एका घासाबरोबर 1 बुराटा. पिशवून फाटली खूप भरलो म्हणजे हा दे का 2दाच भरलो पण कसलो भरलो हातेन चालतं ते हाते ना एवढं मास ना ह्या हातेन चालतं सगळं बुराटवा. चला असा धरून जा असा असा शेवटच्या एंडीत बघा आता किती मिळतोय. पाला खूप घावणार तेवढंच भरलं मोडून दे ना झालं ना बाबा देवी भद्रकाली सुरुवात चांगली करून खावा खाला पहिलोच बुराटो खावा. एक परदेशी लो परदेशी दाखव जरा परदेशी दाखव. हा बुराटा मोठा झाला की ही साईज होते. दाखवतो तुम्हाला. त्याच्यापेक्षा मोठा थोडा किंचित होईल त्याला परदेशी म्हणतात. अरे काय पिशी हा फाटली खायला पिशी पण फाटलेली आणली. जळी फाटलेली पिशी फाटलेली फाटके जाऊ आम्ही फाटके फाटके जाऊ फाटके जाऊ छायाला पण नको काढो काढो काय भरपूर मासे असं पडलं. एक लावा ना एक लावूया. तर आता आपल्या सगळ्यांना मिळून एवढा मासा मिळाला आहे.
आता याच्यात वाटणी कशी असते पाटील? येंडीची एक, वाटा एक, हा मालकाचा वाटा एक, आणि खलाशी आहेत त्यांचे वाटे वेगवेगळे. म्हणजे असे केलं तर आपल्याला काहीच फायदा नाही मिळणार. म्हणजे येंडीचा, मालकाचा, हा. मालकाच्या भावाचा, हा. तुमचा आणि माझा. पाऊस आलाय. लाव पाऊस येता. अजून एक जाता जाता लावतोय आम्ही खाली शेवटची. बघूया. फिरवशी उलटी कर असंच बिराणी भरलो परत भरलो. भरलो असे थोडासाच आहे. बाहेर तेवढंच गाव जाऊया ना आता. चला संपूया. जाऊया उजेडाच्या घरी जाऊया. बाका ती दाव खाय ना. चला बघा किती मिळाले. वा, चांदीसारखा बुराटा. बुराटा टाकला चांदेर बुराटा. मांजरे बघा किती आहेत. चला आता आपण पटापट घरी जाऊया आणि याची रेसिपी बघूया. सुप्रभात मित्रांनो. तर हे आहे आपले बुराटे, चांदीसारखे चमकणारे बुराटे, आणि ही आहे आपली आई. तर आई, आता हे आपल्याला साफ करून घेऊचे ना पहिले. हो आता जे मोठे मासे असतात ते साफ कसे करूचे असतात ते सगळ्यांना माहिती असतात. हो पण आता हे छोटे मासे साफ करणं म्हणजे दिव्य असतात. हो, काटे असतात ना. हा. तर हे कसे साफ केले जातात? हे आता दाखवते तुका. हे बुराटे. हे वरनं घासायचा, खालून घासायचा, आणि बाजूचे पंख उडवायचे, शेपटी उडवायची. शेपटी उडवायची, डोक्या उडवायचा. झालं. झाला. पुन्हा एकदा दाखव. एक बुराटो घेतलं, वरनं खवला काढली, खालून खवला काढली, शेपटी उडवलं, बाजूचे पंख उडवलं, शेपटी उडवलं, डोक्या उडवलं. ओके, झाला. तर आता ह्याच्यात दिंडवसा, पेडवोआ आणि बुराटे, तर हे सगळे साफ करूची पद्धत सेमच आहे. हो, फक्त पेडव्यात जरा खवळे जास्त असतात आणि काटे नसतात. पेडव्यात. एकच काटो असतात. हा हा हा. पेडव्याचं सुकी चटणी लावूया, हा. बुराट्याचा सार करूया, आणि अच्छा. बुराटे अर्धे तळूया. ओके. तर आई, आता आपण आधी वाटप करून घेऊया. हो. आपला मालवणी वाटपचा लागता माशाक आम्ही वापरतो ते म्हणजे ह्यो नारळ एक वाटी हो. खोवलेलो, अर्धो कांदो, आणि हे 7-8 लसणाचे पाकळे, आणि ह्याच्यात आपण ह्यो मालवणी मसालो, मच्छी मसालो घालतलो, जो औशीच्या आजचो अस्सल मालवणी मसालो. आता ह्याच्यामध्ये धणे आणि मिरची आणि हळद ही असल्यामुळे बाकी काय घालूची गरज नाही. झटपट ह्या वाटप तयार होतला. हो. हे बघ, आता आपण याच्यात तेल घालून कांदो फोडणीक दिलो. अच्छा, तेल तापल्यावर कांदो फोडणीक दिलो. आता ह्याच्यात आपण वाटप घालतलो, बरोबर ना? ह्या वाटप आपला तयार झाला. तर आता थपथपीत करताना आणि सार बनवताना काय करूचं असतं? याच्यात थपथपीत करताना पाणी नाही घालत. अच्छा. सार करताना पातळ करतो ना. अच्छा, म्हणजे पाणी घातल्यावर त्याचा सार होता, पातळ होता, हो. आणि थपथपीत चटणी करताना पाणी नाही घालायचं. घालायचं.
तर आई आता बुराट्याचं सार करतो म्हणून आपण पाणी टाकलं याच्यात. आता ह्या आपण पेडव्याचा थपथपीत करतलो म्हणजे पेडव्याची चटणी करतलो. तर ह्याच्यात तेल टाकून कांदे टाकायची गरज नाही, डायरेक्ट आपला जा या वाटप त्या वाटप टाकूचा, बरोबर ना. आणि मग ह्याच्यात हे पेडवे आणि ह्याच्यात मग ह्या एक उकळी इल्यानंतर हे बुराटे जातले. आणि हे फ्राय साठी ठेवलं काय. वा. तर हे बुराटे फ्राय करूसाठी भाजूसाठी आपण केलं ना. त्याच्यात काय काय घातलं. मालवणी मच्छी मसालो घातलं. त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट घातलं आणि रवा आणि थोडासा तांदळाचं पीठ. रवा आणि तांदळाचं पीठ. ओके. आता हे डायरेक्ट तेलावर टाकून फ्राय करूचे. तर आई आपले सगळे आयटम तयार झाले आहेत. बुराट्याचा सार जो म्हाका खूपच आवडता. आता यारा फ्राय बुराटे एका घासाबरोबर एक बुराटो आणि हे आम्ही काट्या सकट खातो अख्खे बुराटे. आणि ह्या पेडव्याची चटणी, बरोबर ना. आणि मित्रांनो आपला मसाला दाखव. मित्रांनो तुम्हाला जर मसाला विकत घ्यायचा असेल तर खाली आलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मच्छी मसाला आणि आपल्याकडे मालवणी भाजका मसाला देखील उपलब्ध आहे आवशीच्या हातचा, बरोबर ना. खाली आलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर मित्रांनो कसा वाटला हा पावसाळी मासेमारीचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्ही देखील गावाला आल्यानंतर पावसामध्ये जर तुमच्याकडे ही मासेमारी होत असेल, तुमच्या गावामध्ये होत असेल आणि तुमच्याबरोबर जर तिकडचा जाणकार व्यक्ती तुमच्याबरोबर असेल तर नक्कीच या मासेमारीचा आनंद घ्यायला जा. मित्रांनो ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करून बघा. हे जरी मासे नाही मिळाले तरी मोतियाळसारखे मासे मुंबईमध्ये मिळतात. तर ते मार्केटमध्ये लालबाग किंवा क्रॉफर्ड मार्केटमध्ये तुम्ही ते मासे घेऊ शकतात. इव्हन सिटी लाईट मार्केटमध्ये देखील तुम्हाला बरेच माशाच्या व्हरायटी बघायला मिळतात. मित्रांनो जर मसाले खरेदी करायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी डिटेल दिलेले आहे. व्हिडिओच्या खाली देखील अंकिताचा नंबर दिलेला आहे. तुम्ही फ्री होम डिलेवरी मिळणार आहे तुम्हाला या मसाल्याची ऑल ओव्हर इंडियामध्ये. सो नक्की हे मसाले खरेदी करा आणि ही चव तुमच्या घरापर्यंत आणा. मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वत्र तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.